नमस्कार, कोमल क्रोनिकलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे. आमच्या नवीन घराच्या बांधकामाचा अजून एक अपडेट घेऊन मी आले आहे. याआधी आम्ही घराच्या चौकटीची छान अशी पूजा केली होती. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी पूजा दाखवली आहे. सध्या तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला ती चौकट दाखवते. हा मेन घराचा दरवाजा राहणार आहे. हे पहा, ही चौकट आहे. याची आम्ही सर्वांनी मिळून छान अशी पूजा केली होती. आपण आता पायऱ्याने वरती जाऊ. वरती जाऊन मी तुम्हाला दाखवते. हे पहा, भिंती आणि स्ट्रक्चर सगळं तयार झालेलं आहे. तर सध्या आता आपण घराच्या मेन हॉलमध्ये आहे. हा आमचा मेन हॉल आहे. हे पहा भिंती, इथं सगळीकडे बघा विटांचं काम सुरू आहे सध्या आता. तर इकडे पुढं जाऊ आपण. इथं खाली बघा किती पाणी साचलेलं आहे. सगळीकडं पाणी मारल्यामुळे इथं खाली खूप पाणी साचलेलं आहे. आणि इथे पहा हे जिना आहे. जिन्याचं पण काम सुरू आहे सध्या आता. आपण आता जिन्याने वरती जाऊ आणि वरतून मी तुम्हाला दाखवते घराचं सगळं स्ट्रक्चर कसं आहे बघा. हे स्ट्रक्चर आहे सगळं घराचं. आता आपण परत जिन्याने खाली जाऊ आणि खाली ज्या रूम आहेत मी त्या तुम्हाला दाखवते सगळीकडं. हे पहा, आलो आपण खाली आता. इथं खाली खूप पाणी आहे, त्याच्यातूनच चालतो आहे आता आपण सध्या. हे पहा, इकडे पण बेडरूम आहे. या बेडरूमचं पण तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता. छान असं स्ट्रक्चर आहे. इकडे पण किचन आहे. हे पहा, जिना किचनमधूनच जिना आहे. इकडे आपण जाऊ. इकडं पाठीमागची साईड आहे, किचनच्या पाठीमाग घराच्या पाठीमागची साईड आहे. हा किचनचा इकडं दरवाजा असणार आहे बाहेर येण्यासाठी. पाठीमागची साईड आहे आता. आता आपण परत हॉलकडे जाऊ पुढे. आता आपण किचनमधून हॉलकडे जाणार आहोत. त्या लोकांचं काम चालू आहे, त्यांचं ते काम करत आहात. हे पहा, इथं मध्ये भिंत आहे आणि इकडं बाथरूम आणि टॉयलेट आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, टॉयलेट आणि बाथरूम. आणि इकडे अजून एक बेडरूम आहे. तर बेडरूमचं पण स्ट्रक्चर पूर्ण तयार झालेलं आहे. भिंती पण झालेल्या आहेत, विटांचं काम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता सगळीकडे. त्यांनी इथं घरामध्ये खडी पण ठेवलेली आहे त्यांना कामासाठी. बाहेर पण पहा किती ऊन पडलेलं आहे. तुम्ही उन्हाची सर्वांनी जरा काळजी घ्या. खूप ऊन आहे बाहेर सध्या आता. आणि पुढच्या व्लॉगमध्ये मी अजून प्रोग्रेस दाखवणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कोमल क्रोनिकल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.